आणि आताच्या घडीची महत्त्वाची बातमी ती म्हणजे सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड झालेली आहे। दिलीप वळसे पाटलांनी सुनेत्रा पवारांच्या नावाचा प्रस्ताव मांडला। छगन भुजबळ यांच्याकडून या प्रस्तावाला अनुमोदन देण्यात आलं। सुनेत्रा पवारांच्या नावाचा प्रस्ताव बैठकीमध्ये एकमतानं मंजूर झालेला आहे। सुनेत्रा पवार या आता राष्ट्रवादीच्या गटनेत्या असतील आणि त्याचबरोबर संविधानिक अधिकार देखील त्यांना देण्यात आले। 2 ठराव या बैठकीमध्ये मांडण्यात आले। गटनेतेपदी त्यांची निवड झालेली आहे आणि या बैठकीला जाण्यापूर्वी त्यांनी अजित पवारांना पुढे श्रद्धांजली वाहिली। त्यावेळीची दृश्य ही आपण पाहताय। छगन भुजबळ यांच्याकडून प्रस्ताव मांडण्यात आला, त्याला अनुमोदन देण्यात आलं। सुनेत्रा पवारांच्या नावाचा प्रस्ताव बैठकीमध्ये एकमतानं मंजूर झाला। सुनेत्रा पवारांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली आणि त्यानंतर त्यांनी आपल्या राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिलेला आहे। राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर आता सर्व आमदारांच्या सह्यांचं पत्र जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं जाणार आहे आणि या प्रक्रियेला आता सुरुवात झाली आहे। काही वेळापूर्वीच काही मिनिटांपूर्वीच ही बैठक संपली आहे। या दोन्ही ठराव छगन भुजबळ यांनी मांडलेले आहेत आणि ठराव एकमतानं मंजूर झाला। राष्ट्रवादी गटनेते निवड बैठकीमध्ये 2 ठराव मंजूर करण्यात आले। ते 2 ठराव कोणते आहेत ते आपण पाहूया। सुनेत्रा पवारांकडे पक्षनेता म्हणून आता सर्व संविधानिक अधिकार जे आहेत ते असणार आहेत। दोन्ही ठराव भुजबळांनी मांडले आणि ठराव एकमतानं मंजूर झालेला आहे। राष्ट्रवादी गटनेते निवड बैठकीमध्ये 2 ठराव मंजूर करण्यात आले। एक सुनेत्रा पवार यांची गटनेते म्हणून निवड करण्यात आली आणि संविधानिक अधिकार हे आता सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आलेले आहेत। त्यानंतर सुनेत्रा पवारांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला। दिलीप वळसे पाटलांनी सुनेत्रा पवारांच्या नावाचा प्रस्ताव या ठिकाणी बैठकीमध्ये मांडलेला होता। छगन भुजबळ यांच्याकडनं या प्रस्तावाला अनुमोदन देण्यात आलं। सुनेत्रा पवारांच्या नावाचा प्रस्ताव बैठकीमध्ये एकमतानं मंजूर झाला। सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे। त्यानंतर सुनेत्रा पवारांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे आणि आता सुनेत्रा पवार 5 वाजता उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत। पुढची प्रक्रिया मंत्रीकडे आम्ही जाणार ना, पत्र द्यायला। मुख्यमंत्र्यांशी काही तुमचं बोलणं झालं ना? आम्ही पत्र द्यायला त्यांच्याकडे जाणार ना। विधिमंडळाचा ठराव जे झालेला आहे त्याचं पत्र विधिवत आम्हाला मुख्यमंत्रीकडे सादर करावं लागते। जे प्रोसेस आहे नाही फक्त शपथविधीसाठी पवार कुटुंबातील इतर कोणते सदस्य उपस्थित राहणार आहेत का? शपथविधीसाठी पवार कुटुंबातील इतर कोणते सदस्य उपस्थित राहणार? अरे तू हमेशा फ्रेम का आपका अरे किधर हमारे साथ छगन भुजबल जी हैं, उनसे बात करते हैं। भुजबल जी, आप अभी इस वक्त क्या क्या हुआ अंदर मीटिंग के दौरान? आतमध्ये काय झालं? फिर जरा हाथ असेंबली के जो भी सारे सदस्य हैं, काउंसिल के सदस्य हैं, क्या सब सारे विधायक हैं, सब मौजूद थे? की क्या मीटिंग थी। उस मीटिंग में जो है हमने ठहराव पारित किया कि हमारे जो नेता हैं इस आज के बाद सुनेत्रा बड़े हमारे नेता हो और सारे अधिकार विधानमंडल के हम उसको दें। उन्होंने जो ठहराव हमने पारित किए हैं उसके ऊपर सारे हमारे जो है विधायक सब लोगों ने जो है हस्ताक्षर किए हैं। अब ये सब लेकर हम सीएम साहब के पास जाएंगे और फिर सीएम साहब राज्यपाल महोदय से बात करके आज ही हर एक तरह से जो है आगे का शपथ विधि जो है उनका वो मुख्यमंत्री हो जाए। तो शपथ विधि आज ही होगा और कितने बजे मंत्रालय में बैठेंगे? 5 बजे होगा पक्का, मतलब इसमें कोई दो मुझे राय? तो लगता है 5 बजे होगा। और इसके बारे में जो है मुख्यमंत्री की बड़े पॉजिटिव जल्द से हो जाए। सर दूसरा